साटकन कोसळली ती एकामागून एक पायऱ्यांवरून. जोरात हृदयद्रावक किंकाळी घुमली त्या आसमंतात. तो मनातल्या मनात स्वतःलाच शिव्या शाप घालू लागला की का त्यांनी एवढी घाई केली. थोडा थांबला असता तरी झालं असतं. पुढे मागे कसलाही विचार न करता त्या अंधारातच त्याने एका हाताने पॅसेजचा कठडा पकडला आणि त्या कठड्यावरून खाली जिन्यावर थेट उडी घेतली. मोठासा धापकन आवाज आला. अंदाज चुकून थोडासा तोल जाऊन तोही घसरलाच. चांगलं ढोपर फुटलं. डोकं फुटून रक्तबंबाळ झालं. डोक्यात अशा झिनझिन्या उठल्या वेदनेच्या. पण त्याने त्याही परिस्थितीत पटकन स्वतःला सावरलं आणि पुढे होऊन खाली गडगडत जाणाऱ्या विरजाला अडवलं. पटकन स्वतःकडे खेचलं आणि सुरक्षित केलं. तिच्याबरोबर त्याचं काळीजही धडधड कापत होतं. तिला गमावण्याच्या भीतीने घट्ट मिठीत घेतलं. तीही बिचारी घाबरून पटकन शिरली. जेव्हा त्याने तिला खेचलं होतं तेव्हा ती पटकन खेचली गेली होती, एकदम अशा हलक्या फुलक्या कापसासारखी. काही वजनच नव्हतं तिच्या भौतिक अस्तित्वाला. बेशुद्धावस्थेतल्या विरजाला घेऊन हवेलीत 5 मजले चढून स्वतःच्या कक्षात घेऊन गेला होता तो. तेव्हा पण ती अशीच एकदम आश्चर्यकारक रीतीने हलकी वाटली होती त्याला. एकदम अशक्त. एखाद्या 12 वर्षाच्या मुलाचं वजन तरी जास्त असेल तिच्यापेक्षा. इतकी हलकी. तेवढ्या विचित्र परिस्थितीतही त्याच्या मनात प्रश्न उमटला होता. त्याने एकदम काळजीने तिच्याकडे बघितलं. ते भेदरलेलं कोकरू अजून त्याच्या मिठीत थरथर कापत बसलं होतं. भीतीने तर तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. जितकं शक्य असेल तितकं ते अंग चोरून बसलं होतं. त्याला खूप वाईट वाटलं. आपण देवाई ठाकूरला धडा शिकवण्याच्या हट्टापायी अत्यंत चुकीचा मार्ग निवडला ह्याची त्याला जाणीव झाली. एवढं कसं क्रूर वागलो आपण की साधी माणुसकीही विसरून बसलो ह्या द्वेषापायी. गुन्हा तर त्या ठाकूरने केलाय, मग त्यात हिचा काय दोष. त्याचं मन कळवळलं. इतके कसे षड झालो की पुरुषांच्या ह्या लढाईत बायकांकडून त्यांच्या नवऱ्यांचे हिशोब पूर्ण करून घेऊ लागलो. मी खरंच इतका वाईट आहे का? इतका नामर्द की एका स्त्रीला, ते पण एक आई होणाऱ्या स्त्रीला ढाल बनवून लढायला लागलो. कुंवरसाने क्षणभर आपल्या कुशीत भेदरलेल्या त्या छोट्याशा पिल्लाला बघितलं आणि त्याला लगेच कळून चुकलं की विरजाचं अपहरण करणं किती चुकीचा निर्णय होता. त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी घोडचूक. त्याने हलकेच तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती घाबरणार नाही अशा बेताने हलकेच तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला. तशी विरजाची थरथर थोडीशी कमी झाली, थांबली. मायेचा स्पर्शच तर कळायचा तिला. तसं कुंवरने अजून तिला थोपटायला सुरुवात केली. त्याचं ते समजून घेणं विरजाला थोडंसं ओळखीचं वाटलं. विरजा त्या अंधारात चेहरा वर करून त्याच्याकडे बघू लागली. देव, तू आहेस का? तू आलास परत मला घ्यायला? हुंदके थांबतच नव्हते तिचे. ती घट्ट बिलगली त्याला आणि ओक्साबोक्शी रडू लागली. जणू एका भल्या मोठ्या पोलादी भिंतीला धडकली असावी. खाली पडणारच की त्या पोलादी भिंतीचे गरम हात आपोआप तिच्या कमरेभोवती वळू लागले आणि ती खाली पडायची थांबली. विरजाचे डोके त्याच्या भरदार छातीवर होते. तिने त्याला घट्ट मिठी मारली. देव म्हणून सारखी साथ घालू लागली. त्याच्या कानाच्या पाळीवर शहारे उमटत होते सारखे सारखे. परत परत स्वतःचं नाव तिच्या तोंडून ऐकून, ते पण इतक्या अलगदपणे. आयुष्यात पहिल्यांदाच कुठली स्त्री इतक्या जवळ आली होती त्याच्या. हा पहिला वहिला स्त्रीस्पर्श खूप काहूर माजून जात होता आतमध्ये. हातांची पोलादी कडी आपोआप त्याच्या नकळत घट्ट होऊ लागल्या. त्याने हळुवारपणे तिच्या केसातून हात फिरवला आणि तितक्याच अलवारपणे थोपटवू लागला. विरजाचं रडणं मात्र थांबतच नव्हतं. ती रडतच जात होती. चूक केली आपण, खूप मोठी चूक. राहून राहून त्याचं मन म्हणत होतं आणि स्वतःला धिक्कारत होतं. नकळत तिला सुरक्षित ठेवण्याची भावना कधी त्याला एका भक्षकाच्या भूमिकेतून रक्षकाच्या भूमिकेत घेऊन गेली त्यालाही कळलं नाही. इथे विरजा बऱ्याच वेळ न सापडल्याने मधुताई पण धवनच्या रूममधून बाहेर पडून तिला शोधू लागली. माहीत होतं विरजा त्या इतक्या मोठ्या हवेलीतून बाहेर कुठे निसटू शकत नाही. तरी पण एक विचित्र अस्वस्थपणा तिला जाणवू लागला होता. सावज पळालं तर नाही ना? काळजीचं रूपांतर संतापात होत होतं. मधुताईचा पारा वर चढतच जात होता. ती विरजाच्या नावाने शिव्याशाप घालतच धवन उर्फ डॅनीच्या कक्षातून बाहेर पडली.
विरजा जोशी, ए विरजा जोशी, अगं ए कुठे गेलीस? मधुताई ओरडतच त्या अंधाऱ्या पॅलेसमधून धावत होती. 2-4 वेळा धडपडून खाली पडता पडता वाचली. शेवटी तिने एका कोपऱ्यात ठेवलेला देवळीतला कंदील उचलला, त्याला वात लावली आणि रस्ता शोधत तिथून बाहेर पडली. त्या मिणमिणत्या ज्योतीत तिला तिचं सावज कुठेच दिसेना. पण मग जिन्याच्या पायऱ्यांवर कुवारसाच्या गच्च मिठीत बेदरत असलेलं दिसलं. कुवारसाचं तिला जवळ घेणं, काळजीने थोपटणं, मध्ये शुकारणं काहीतरी वेगळं सांगून जात होतं. मधूचे कपटी डोळे उघडेच्या उघडेच राहिले. आपल्या विस्पारलेल्या डोळ्यांनी मधू ते समोरचं दृश्य बघून स्वतःशीच उद्गारला, मी तेच बघतोय ना जे माझे डोळे मला दाखवत आहेत. ते कुवारसांच्या डोळ्यात प्रेमाची छोटी झलकच आहे ना. अरे वा, म्हणजे कुवारसाही? मधू श्वास रोखून समोरचं अनपेक्षित दृश्य बघत होती आणि मधूनच खदाखदा हसू लागली. शेवटी कुवारसाही अडकलेच विरजा जोशीच्या फासात. हा हा हा, आधी करण गेला, मग मी गेलो, मग तो ठाकूर आणि आता हा राजपुत्र. हा हा हा, कोणी सुटलं नाही विरजा जोशीच्या प्रेमाच्या शापातून. हा हा हा, सगळेच बर्बाद होतील, मी एकटाच नाही. किंचित डोळे पाणावले मधूचे. कंठ उगाच भरला गेला. स्वतःचा भूतकाळ आठवून विरजा जोशीबद्दलचा राग परत उफाळून आला. तरीच मी म्हटलं कुवारसा कसे वाचले. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हा एकतर्फी खेळ आता खेळायला मजा येईल, कारण आता याच्यात परत एकदा शरीराबरोबर प्रेमही धुळीस मिळेल. जसं करणचं मेलं, माझं मेलं, आता बघूया की ठाकूरचं वाचतंय की कुवारसाचं. विरजा जोशी, काहीही म्हणा, मानलं पाहिजे तुला. जग भले तिथे होऊन जाऊ दे, तुझे आशिक काही कमी होत नाही. ही ही ही. आपल्या पायातल्या भरगच्च पैंजणाचा छुम छुम आवाज करत डोक्यावरून घुंगट ओढलेली मधुताई कंदिलाच्या प्रकाशात एक एक पायरी उतरत जिथे कुवारसा आणि विरजा बसलेले तिथे आली. विरजा, ए विरजा. मधूच्या मधू पण कटू शब्दातलं विष साऱ्या आसमंतात भिनलं जात होतं. तिच्या थिजवून टाकणाऱ्या आवाजाने कुवारसा आणि विरजा दोघेही भानावर आले. इतका वेळ दुःख आणि दहशतीच्या खाली दडपून गेलेली ती ह्या अवस्थेत नव्हतीच की कुठला सारासार विचार करून बसेल. डोक्यात फक्त देवायचेच विचार असल्याने समोर मदतीचा हात दिसताच कुवारसालाच आपला देव समजून बसली ती मूर्ख. कंदिलाच्या प्रकाशात स्वतःला एका परक्या पुरुषाच्या इतक्या जवळ बघून दचकून गेली ती आणि पटकन मागे सरली. सॉरी, मी मुद्दामहून नाही केलं, चुकून झालं, घाबरली होती मी, परत नाही करणार. विरजा घाबरत रडत बोलली. कुवारसा, मधू एकदम छद्मीपणे हसली. हा हा हा, भामरागडचे भावी राणा अशोक सिंग राठोडचे ज्येष्ठ पुत्र धवन सिंग, म्हणजेच तुझ्या लाडक्या डॅनीचे, तोच तो डॅनी ज्याला तू आणि तुझ्या नवऱ्याने मिळून अतिशय निर्गुणपणे ठार मारलं, त्याचेच मोठे भाईसा कुंवर देवराज राठोड. विरजा तिच्या समोर उभ्या असलेल्या त्या 6.5 फुटी सावळ्या पाषाणाला फक्त बघतच राहिली. कंदिलाच्या मिनमिनत्या प्रकाशात त्याचं ते कसलेलं पिळदार शरीर चमकत होतं आणि त्याचबरोबर चमकत होती त्याच्या हातातली ती तळपत असलेली धारदार कट्यार. ज्याला ती रक्षक समजली होती तोच हातात कट्यार घेऊन तिला मारण्यासाठी सज्ज होता. देवराज राठोड, डॅनी राठोडचा मोठा भाऊ. विरजा थरथर कापत स्वतःशीच फुटफुटली आणि भीतीने कुवारसापासून वेगळी होत 10 पावलं मागे सरकली. त्या सावळ्या पाषाणाला बघून तिच्या डोळ्यांसमोर डॅनी राठोड उभा राहिला, ज्याने विरजा समजून किंजलवर तिच्याच डोळ्यासमोर निर्गुण सामूहिक बलात्कार केला होता. त्यावेळी त्याने विरजाच्या नावाने मोठ्या उन्मादाने मारलेल्या हाका अजून तिच्या कानात गुंजत होत्या. कपटी, महापाताळयंत्री, मस्तवाल डॅनी राठोड उर्फ धवन राठोड आणि त्यास राक्षस डॅनी राठोडचा मोठा भाऊ देवराज राठोड आज तिच्या आयुष्यात परत आला होता, आपल्या लहान भावाच्या निर्गुण हत्येचा बदला घेण्यासाठी. का संपत नाही माझ्या आयुष्याची ही ससे होलपट? अस्पष्ट हुंदके ओठातून गदगदून बाहेर पडत होते. सहन होत नव्हतं तिला आता स्वतःचंच आयुष्य. किती काही केलं तरी तिचं दुर्दैवी नशीब काही तिची पाठ सोडत नव्हतं आणि नाही ती 4 वर्षांपूर्वीची काळरात्र. सारखं न सारखं कुठल्या निमित्ताने तिच्यासमोर उभंच राहत होतं. इतका सगळा ताण, मानसिक त्रास, दुःख विरजाच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं होतं. ती वेगाने खाली कोसळली. विरजा! कुवारसांची आर्त किंकाळी साऱ्या हवेलीत घुमली आणि झोपलेली सारी हवेली जिवंत झाली.
कसंबसं पुढे झेप घेत अगदी शेवटच्या क्षणी त्याने आपल्या मिठीत विरजाला सावरलं. ती गरोदर होती, अशक्त होती. ह्या क्षणी खाली गडगडत गेली असती तर नक्कीच पुढचा विचार करूनच कुंवरसांचा श्वास अडकला. संतापाने त्याचं डोकं सटकलं. कोसळला तो मधुराणीवर ज्वालामुखीसारखा आडवा तिडवा. मधुराणी त्याच्या रागाच्या पातळीने सीमा कधीच ओलांडली होती. त्या पाठोपाठ त्याच्या हातातून फेकली गेलेली ती कट्यार सपसप हवा कापत मधूचा वेध घेत पुढे जाऊ लागली. कुंवरसाने फेकलेली कट्यार कुठल्याही क्षणी मधूचा वेध घेणारच होती. ठाकूर खानदानाच्या छत्रछायेत आपल्या अहंकाराने जास्त चढून गेलेल्या मधूने कधी कल्पना पण केली नव्हती की असं काही होईल. घाबरून मधुराणीने हातातील कंदील खाली फेकून दिला आणि जीव वाचवण्यासाठी खाली वाकली. पण त्या घाई गडबडीत कुंवरसांच्या कटारीने तिच्या उजव्या कानाचा वेध घेतला आणि एक भयानक किंकाळी हवेलीत गुंजली. रक्ताने माखलेला अर्धवट कानाचा तुकडा घेऊन मधुराणी तशीच पायऱ्यांवर थरथर कापत बसली होती. हुंदके देत असलेल्या मधुराणीकडे रागाने बघत कुंवरसांनी आपल्या दोन्ही हातांवर विरजाला उचलून घेतले आणि तिच्याच दिशेने एक एक पायरी चढत वर येऊ लागले. देवराजच्या लालभडक डोळ्यात मधुराणीला तिचा अंत दिसत होता. ती तशीच आपला जीव वाचवण्यासाठी एक एक पायरी सरपटत वर चालली होती. त्या काळ्या अंधारातही त्या सावळ्या कुंवरची मूर्ती तिला स्पष्ट दिसत होती. माफी हुकूम, माफी हुकूम. तिच्या थरथरत्या आवाजातील ती केविलवाणी प्राणाची भीक कुंवरसाला सुकावून जात होती. पण तरी त्याचा राग शांतच होत नव्हता. हिची हिंमतच कशी झाली आमच्या पाठीमागे असं काही करायची? तो भामरागडचा कुंवरसा होता. त्यांच्या संरक्षणात असलेल्या विरजा जोशीला त्यांच्याच हवेलीत इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करून मधुराणीने एक क्षुल्लक दासी असून त्याच्या सामर्थ्याला अगदी हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. हा सरळ सरळ अपमान होता देवराजचा. डोक्यात नुसत्या संतापाच्या लाह्या फुटत होत्या. पायाशी पडलेल्या मधूकडे एकदम तुच्छतेने बघत देवराज बोलला, हे भामरागड आहे, आमचं घर. इथे आमची हुकूमत चालते. मधुराणी, आम्ही थोडीशी किंमत काय दिली? तुझी एवढी मिजाज चढली की स्वतःचे खेळ खेळायला लागलीस ह्या हवेलीत? परत अशी चूक झाली तर परत इथे स्वतःचं डोकं किंवा मनमर्जी चालवून आमच्या सन्मानात कमीपणा आणण्याचा गुन्हा जर केला तर तुम्ही आजपर्यंत आम्हाला केलेली सगळी मदत आम्ही एका क्षणात विसरून जाऊ आणि तुम्हाला तिथेच जिवंत गाडून टाकू. मधू आपल्या प्राणांची भीक मागत नाही होणार कुंवरसा, परत असं कधीच होणार नाही. माफी हुकूम. परत तुमच्या हुकुमतीवर स्वतःची पोकळ सत्ता चालवायचा प्रयत्न करणार नाही. स्वतःच्याच मर्यादेत राहील, पण कृपया मला ठार मारू नका. दात ओठ खात राज बोलला. चूक झालीच नाही पाहिजे, नाहीतर याद राखू मधुराणी, ह्या कुंवरसाला तुझी खरी लायकी दाखवायला 2 मिनिटाचाही वेळ लागणार नाही. संपूर्ण भामरागडमध्ये पायात घुंगरू बांधून नाचवायला लावेल. विमलबाईची कोठी तर माहीत आहे ना? संतापाने राजच्या मनातून नुसता लावा फुटत होता. यापुढे विरजा जोशीच्या आसपासही फटकायचं नाही, ही शेवटची चेतावणी तुला. मधुताई गोठून जाऊन राजचं सगळं बोलणं ऐकत होती. समजलं की त्या दुसऱ्या कानाबरोबर तुझी ही ताट मांजी नेहमी माझ्यासमोर उद्दामपणे उंचावलेली असते, तीही कापून काढून हातात देऊ? राज तिच्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने संतापून कोसळला. मधू हात जोडत, नाही कुंवरसा, नाही, चूक होणार. ही मान परत कधीच तुमच्यासमोर उंचावली जाणार नाही. माफी हुकूम. राज कडाडला. परत कधी उंचावली गेलीच नाही पाहिजे. आश्रित आहात तुम्ही. नेहमी आपल्या पायरीवरच राहायचं. जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं. जास्त हुशारी दाखवायची नाही, कळलं? हां, कळलं का? कुंवरसा गरजला आणि थरथर कापत मधुताईने हो म्हणून मान हलवली. आज बड्या हवेलीने पहिल्यांदाच त्यांच्या कुंवरसाला एवढं कोणावर संतापताना बघितलं होतं. नाहीतर शांत संयमी हळव्या मनाचा राज कधीच भडकायचा नाही. राग आला किंवा काही झालं तरी त्याच्या त्या रागाला एक वळण असायचं. व्यक्त करायची एक सभ्य पद्धत असायची. नोकर माणसांना सुद्धा व्यवस्थित वागवायचा तो. पण आज प्रथमच तो स्वतःहून स्वतःला घालून दिलेल्या मर्यादा विसरून गेला होता. राज आणि मधूच्या आवाजाने हवेलीतली सगळी लोक जागी झाली होती. नोकर माणसांनी लगोलग झुंबरातले दिवे पेटवले आणि सगळी हवेली उजळून निघाली.
बेशुद्ध विरजाला आपल्या दोन्ही हातांवर अगदी काळजीने सावरत घेऊन जात असलेला राज आणि त्याच्या पायाशी भीक मागत रक्तबंबाळ अवस्थेत असलेली मधुराणी. सगळेच त्यांच्याकडे जरा आश्चर्यचकित होऊनच बघत होते. राज बदलतोय का? रानासा चिंतित नजरेने आपल्या मोठ्या मुलाकडे बघत होते. पण का? कोणामुळे? तेवढ्यात त्यांचं लक्ष राजच्या भाऊच्या कुशीत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या विरजाकडे गेलं आणि त्यांना त्यांचं उत्तर आपोआप मिळून गेलं. विरजा जोशी? एक बाप पायऱ्यावर चढून जाणाऱ्या आपल्या मुलाकडे हतबलपणे बघत होता. ज्याची भीती वाटत होती तेच होतंय. राज, तू तुझ्या बरबादीकडे चाललायस. स्थळ कुवरसाचा कक्ष. विरजाला पलंगावर ठेवून राज बाल्कनीच्या दिशेने जाऊ लागला. पण मध्येच थबकला आणि त्याने एक नजर विरजाच्या निरागस चेहऱ्याकडे टाकली. आज कळत होतं त्याला की देवाय ठाकूरला त्याच्याच घरात त्याच्याच माणसांपासून स्वतःच्या प्रेमाला सुरक्षित ठेवणं किती अवघड गेलं असेल. हवेली सुरक्षित म्हणून राजने विरजासाठी घरात वेगळी अशी व्यवस्था केली नव्हती. आपल्या हुकूम बगैर विरजाला कोणी हातही लावणार नाही असा त्याला दृढ विश्वास होता. पण तो किती फोल होता हे फक्त काही तासातच त्याला कळून आलं होतं. तशा 2 नोकराणींना त्याने विरजावर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. पण मध्यरात्रीच्या वेळेस त्याही झोपी गेल्या होत्या. मनाशी उसासा टाकत तो परत बघू लागला तिच्या चेहऱ्याकडे. सुरक्षित करावं लागेल तुला, खूप सुरक्षित. तो बराच वेळ तिच्याकडे बघतच बसला होता. कदाचित तिचं अपहरण केल्यानंतर पहिल्यांदाच तिला इतकं निरखत असावा. विरजाचा जो फोटो मधुताईने पूर्वी त्याला दाखवला होता त्या सौंदर्य सम्राज्ञीची एक पुसटशी झलकही समोर झोपलेल्या मुलीमध्ये दिसत नव्हती. कधी काळी असलेलं अस्मानी सौंदर्य विविध व्रणांनी आणि खडतर दुःखांनी झाकळून गेलं होतं. इतकं अगाध प्रेम असूनही ठाकूरने हिला इतका त्रास का दिला? कुंवर मनातल्या मनातच पुटपुटला. जसं माझ्या धवनला मारलं तसं आपण पण हिला मारणार का? सुडाची परतफेड म्हणून? पटकन मनात विचार येऊन गेला आणि कुंवरसाचं काळीच एक क्षणभर थरकापून गेलं. ती शत्रू आहे, तिच्यावर दयामाया नको, त्याचं मन त्याला सारखं बजावत होतं. पण हृदय मात्र त्याच शत्रूसाठी कासावीस होत होतं. पलंगावर झोपलेल्या त्या लहानशा बाहुलीवरून नजरच हटत नव्हती. बाहुलीसारखी छोटीशीच तर होती ती, एकदम नाजूक कसकट्याची. अंग चोरून स्वतःभोवतीच गुंडाळून घेतलं होतं त्या पिल्लूने. राजला नेहमी एक प्रश्न पडायचा. देवाय कार्तिक ठाकूर सारखा दुष्ट राक्षस, ज्याला स्वतःच्या घमेंड तिरस्काराच्या पुढे कोणाच्या भावनांची कधीच फिकर नव्हती, असा हा पाषाण हृदयी माणूस, ज्याच्या इशाऱ्यावर अख्ख्या देशाचं राजकारण अर्थकारण चालतं, असा हा शक्तिशाली श्रीमंत सम्राट आपलं सगळं साम्राज्य, संपत्ती, आपली सगळी माणसं, नातीगोती, घरपरिवार एका अतिशय साध्या गरीब घरातील मुलीसाठी कसा काय पणाला लावू शकतो? विरजा जोशी दिसायला पूर्वी अत्यंत सुंदर होती, यात काही शंकाच नव्हती. पण देवाय ठाकूरही स्वतः दिसायला किती भारदस्त रुबाबदार होता हे त्याला चांगलंच माहीत होतं. विरजाच्या त्या कृश व्रणांनी भरलेल्या शरीराकडे बघत, मग आजही असं काय आहे हिच्यात जे शारीरिक सौंदर्यापेक्षाही जास्त अनमोल आहे त्या ठाकूरला? जिच्यासाठी त्याने इतकी माणसं मारली, इतका मोठा रक्तपात वारंवार घडवून आणला? काय आहे असं विरजा जोशीत की आजही सगळे वेडे आहे तिच्या प्रेमात? करणसारखा मुलगा, इतका हँडसम, प्रचंड स्मार्ट व्यक्तीही हिच्या प्रेमात स्वतःचे प्राण गमावून बसला. मधु दांडेकरचं तर विचारायलाच नको, तो तर पार आयुष्यातून उठला. पण तरी विरजा जोशी नावाचं गारुड मनावरून कमी झालं नाही. अन आता तोही न कळत त्याच वाटेवरून जात होता. एक अतिशय भयंकर अशा बरबादीचा मार्ग, जिथे फक्त उद्ध्वस्त होण्याच्या पलीकडे काहीच नव्हतं कोणासाठी. पण आज जेव्हा विरजा जोशीला भेटला तेव्हा त्याला ते कोडं उलगडलं. असं का? एक अशी गोष्ट जी विरजाच्या कधीकाळी असलेल्या अस्मानी सौंदर्यापेक्षाही आज जास्त सुंदर आणि आकर्षक होती. ते म्हणजे तिचं साप मन. अगदी तिच्या त्या गहिऱ्या निळ्या हिरव्या डोळ्यांच्या डोहातून तिच्या मनाचा तो पारदर्शक तळ दिसायचा. एकदम स्वच्छ, पवित्र, पार नितळ. सगळ्यांसाठी दयामाया असलेल्या तिच्या मनात ना कुठलं किशलिम, ना कुठलं पाप, ना कुठला हेवा, ना कुठला द्वेष. स्वतःच्या शत्रूलाही कधी तिने दुखावलं नाही, इतकं हळवं अन चांगलं. शी वॉज सच अ प्युअर सोल. म्हणून तिला मिळवण्याची ही आस, जीवाची ही जीवघेणी धडपड. विरजाला मिळवण्यासाठी प्रत्येक चांगली वाईट मर्यादा तोडली गेली.
खूप काही कमावलं आणि खूप काही गमावलंही त्यांनी ह्याच्यात. पण त्यांच्या त्या कृत्रिम स्वार्थी काळ्या जगात पवित्र निर्मळ असं कधी काय आलंच नाही. म्हणून विरजा जोशीच त्यांच्या आयुष्यात असणं सुकावून जात होतं. स्वार्थीपणाचा एकही ओरखडा नसलेलं खऱ्या निष्पाप प्रेमाची आशा देऊन गेलं. स्वतःच्या काळ्या हृदयापासून मुक्तीचा एकमेव मार्ग होती विरजा जोशी. त्यांच्या आयुष्यातला एकमेव सुंदर कोपरा म्हणून तिला मिळवण्यासाठी वाटेल ते पणाला लावलं त्यांनी आणि पार धुळीस मिळाले. आधी करण गेला, मग मधू, आता फक्त देवाई आणि देवराज. नक्की कोणाची होणार विरजा जोशी? एकामागून एक प्रश्न मनाच्या गाभाऱ्यात उमटत होते आणि त्याच्याकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. चूक आहे हे माहीत होतं, तो चुकीच्या वाटेवर जातोय हेही कळत होतं, पण त्याचं ते हृदय मात्र ऐकतच नव्हतं. नकळत तिच्याकडेच धाव घेत होतं. नक्की काय मांडलं आहे प्रेम आणि विध्वंसाच्या ह्या सारीपाटावर आता? स्वतःशीच उद्गारला तो आणि तिच्या अंगावरचं पांघरून नीट करत बाल्कनीकडे गेला. आराम खुर्चीत पौडला तर खरा, पण झोप काही आज येणार नव्हती. स्थळ कुवरसाचा शयनकक्ष. वेळ सकाळी 5:30ची. रात्रीचा 4था प्रहर संपून पूर्वाह्न सुरू होण्याची वेळ झाली होती. भामरागडच्या क्षितिजावर हळूहळू सूर्यदेवाचा लाल रक्तिमा पसरू लागला होता. लाल, गुलाबी, नारिंगी सगळेच रंग मनमोहकरित्या उधळले गेले होते त्या काळ्या करड्या क्षितिजावर. किती विहंगम दृश्य होतं ते. कुठली दुसरी वेळ असती तर कविमनाचा राज तसाच तासनतास लोणी नदीच्या पात्रात बसून त्यावर आपल्या डोळ्यात चित्र रेखाटत बसला असता. पण विरजा जोशी बाबतीत काल रात्री झालेला प्रसंग लक्षात घेऊन त्याने आज नदीवर जाणं टाळलंच. तसं पण त्याचं लक्ष कुठे लागणार होतं? त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच असं झालं होतं की तो भामरागडमध्ये आहे आणि त्याची संध्या चुकली. पण त्याच्या मनातील रुखरुखीचं हे कारण नव्हतं. खरं कारण तर त्याच्या शयनकक्षात झोपलेल्या त्या निरागस फुलात होतं, जो काटा बनून त्याच्या हृदयात अडकून बसला होता. मनावरची ती अलगद भुरळ उतरता उतरत नव्हती. विरजा जोशी स्वतःशीच हतबलपणे उद्गारला तो. रात्रभर झोपू शकला नव्हता तिच्या विचारांनी. वेड्यासारखा इथून तिथे आणि तिथून इथे नुसत्या फेऱ्या मारत बसला होता बाल्कनीत. पण तरी मनातल्या विचित्र इच्छांची आसक्ती डोक्यात थैमान घालायची काही थांबत नव्हती. न राहून शेवटी तो डोकावलाच आतमध्ये. देवायचं पिल्लू अजून गुरफटलं होतं ब्लँकेटच्या आत. तिचा चेहऱ्यावरचा निष्पापणा जीव घेत होता त्याचा. डोळ्यातील अलवार आसवं खाली कोसळताना गालांवर अगणित व्रण सोडून गेली होती. ते बघून एक अनामिकशी चुटपुट खरचटून गेली त्याच्या मनाला. ही खुश का नाही? मूर्खासारखा प्रश्न उमटला डोक्यात स्वतःच्या इच्छाविरुद्ध. पण त्याच वेळी स्वतःच्याच इच्छेने तो हळूहळू सरकत होता तिच्याकडे. पावलांचा कुठलाही आवाज न करता अलगद अलवारपणे त्याच तिच्या दिशेने पडणारं प्रत्येक पाऊल हृदयात एक वेगळंच काहूर माजून जात होतं. तो पलंगाच्या अगदी जवळ आला. दोन्ही गुडघ्यांवर बसून तिला अगदी जवळून निरखू लागला. ओढ लागली होती जशी त्या निषिद्ध चेहऱ्याची. मन भरतच नव्हतं. ही आपल्याकडे असायला हवी, आपलीच म्हणून. त्याचं बदमाश हृदय आतमधून गुरगुरलं. तो तसाच बघत राहिला तिच्याकडे. मध्येच झोपेत विरजा अचानक थोडीशी चुळबुळली आणि तसा दचकून राज पटकन पलंगाखाली जाऊन लपला. हृदय नुसतं धडधड करत होतं त्याचं. आपण पकडलो गेलोच्या भावनेने. एवढा मोठा भामरागडचा तुरमखान तो, पण एखाद्या भुरकट झुरळाप्रमाणे बेडच्या खाली घाबरून लपून बसला होता. त्याचं ते 6.5 फुटी आडदांड शरीर काही मावेना त्या एवढ्याशा जागेत. जरासा ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला त्याने आणि हे सटकून डोकं आपटलं पलंगाच्या छताला. आई ग! लिंबाच्या आकारा एवढं भलं मोठं टेंगूळ उगवलं त्याच्या डोक्यावरच्या सुपीक जमिनीवर. तसाच चरफडत डोक्यावरती नुकतीच उगवलेली नवनिर्वाचित टेकडी घेऊन स्वतःच्याच मूर्खपणाला शिव्या हसडत पलंगाखालून राज उठून उभा राहिला. माझं वय काय, लोकात स्थान काय आणि मी मूर्खासारखा वागतोय काय? गाढव कुठला मी? विरजाकडे एक हतबल उसासा भरून नजर टाकत तो त्या रूममधून बाहेर पडू लागला. पण तितक्यात विरजाच्या तोंडातून देव देव अशी अस्पष्ट हाक निघाली आणि तो जागीच थांबला. हृदयात असं काहीतरी कालवाकालव झाली. राजने हळूच मान मागे वळवत झोपलेल्या विरजाकडे बघितलं. ती अजून देव देवचाच जाप करत होती. राज झटकन मागे वळला आणि तिच्या जवळ आला. तिच्या ओठांच्या जवळ जाऊन त्या ओठांची अलगद उघडणारी मिटणारी महिरप बघतच बसला.
अंगावर अलगद शहारे येत होते. तिच्या ओठातून स्वतःचं नाव ऐकून ओठांच्या गुलाब पाकळ्या अलगद उघडल्या गेल्या. देव परत एकदा नाव निघालं आणि उघडलेल्या गुलाब पाकळ्या परत अलगद मिटल्या गेल्या. काळजात काहीतरी सुखावलं. जरी ती साथ स्वतःसाठी नसली तरी ऐकून त्याला खूप बरं वाटलं होतं. मानंतर अशी हाक कधीच कोणीच मारली नव्हती त्याला. देव नावाची जी हक्काची हळवी भावना अनुभवायला मिळायची ती मा गेल्यानंतर त्याने कधीच अनुभवली नव्हती. त्याच्या रानासांसाठी तो नेहमी केवळ राजच राहिला होता. नालायक, शंड, दुबळा, कोमल हृदयाचा, त्यांची गादी चालवण्यास अक्षम असलेला एक अयोग्य राजपुत्र. कवी मनाचा देव तर कधीच हरवून गेला होता त्याच्या माच्या चितेबरोबर. कुंवरसांना त्यांच्या पहिल्या नावाने कसं हाक मारायची म्हणून भामरागडमध्ये ते नाव मांच्या पश्चात परत कधी उच्चारलं गेलंच नाही. आजतागायत ते नाव गुडूपच होतं काळाच्या उदरात. आणि आज विरजाच्या अचानक त्याच्या आयुष्यात येण्याने काळाच्या ओघात हरवलेले ते मूठभर हळवे सुंदर क्षण परत जागे झाले होते. जेव्हा तो केवळ एक साधासा देव होता, एक सुंदर चित्रकार, एक उत्तम कवी आणि आपल्या मांचा सगळ्यात चांगला बेटा. भामरागडची गादी चालवण्याच्या ऐवजी हळव्या मनाच्या त्याने चित्रकार बनण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या वडिलांनी भर चौपालमध्ये त्याची क्षण म्हणून केलेली हेटाळणी, त्याच्या अंगावर फेकलेला बायकी चुडा, ओढणी त्याला अजून लक्षात होती. पैसा, सत्ता, कशातच रस नसलेल्या त्याने भामरागड कायमचं सोडून अमेरिकेला प्रयाण केलं. तर इथे रानासांनी त्याचं जिवंतपणी श्राद्ध मांडून लहान्या धवललाच भामरागडचा भावी रानासा घोषित करून टाकलं. हळवे आणि त्यांच्या दृष्टीने षंड ठरलेल्या राजपेक्षा स्वभावाने कपटी आणि धूर्त असलेला धवलच त्यांना आपली गादी सांभाळण्यास योग्य वाटला. पण नियती अमेरिकेत आपल्या क्षुल्लक अस्तित्वात खुश असलेल्या राजला परत खेचून घेऊन आली भामरागडच्या भूमीत, थेट आपल्या लहान भावाच्या चितेसमोर. बापाबरोबर कसलंही नातं असलं तरी पाठीमागच्या भावावर जीव होता त्याचा. मानंतर तीच तर एक आठवण उरली होती त्यांची. आपल्या त्याच भावाच्या शरीराचे तुकडे गोळा करताना त्याला किती वेदना झाल्या हे फक्त त्यालाच माहीत होतं. जणू तो धवनच्या नाही तर आपल्या माच्याच शरीराचे रक्त बंबाळ अवशेष गोळा करत होता. हळवा देव तिथेच मेला आणि भामरागडच्या गादीस नालायक ठरलेला राठोड खानदानाचा ज्येष्ठ पुत्र कुंवर देवराज सिंग सज्ज झाला आपल्या खानदानाच्या खोट्या प्राणप्रतिष्ठा सांभाळायला, आपल्या कुटुंबाच्या प्रती देवाई ठाकूरने दाखवलेल्या क्रूरतेचा बदला घेण्यासाठी. हळव्या मनाच्या तारा तुटून प्रतिशोधांचे धुमारे भरले गेले. सुंदर चित्र काढणाऱ्या हातात धडधड करणारी बंदूक आणि पुश्तेनी बेजनेचा डोलारा आला. आणि दुर्दैव काय बघा ना, आज तो त्याच मुलीसमोर उभा होता जिच्यामुळे हे सगळं सुरू झालं. त्याच्या सगळ्या आयुष्याचे धागे बदलत गेले. पण हे त्याला कुठे माहीत होतं की ज्या रक्तरंजित खेळाचा बदला घेण्यासाठी तो देवाई ठाकूर समोर शत्रू बनून ठाकला आहे त्याचं उगमस्थान त्याच्या अगदी समोर आहे. तो तर ह्याच गैरसमजात होता की देवाई कार्तिक ठाकूरने त्याच्या नेहमीच्या संकेत त्याच्या भावाचा निर्गुण पद्धतीने खून केला आहे. किंजलवर झालेल्या बलात्काराची माहिती देवाईने बाहेर पडूच दिली नव्हती जगाच्या समोर. तर त्याला तरी कसं समजणार होतं? आणि जर त्याला आता कळलं की ह्या सगळ्या लाल चक्रव्यूहाची निर्मिती विरजा जोशीपासून झाली आहे, ह्या सगळ्या रक्ताच्या खेळाचा केंद्रबिंदू ज्या मुलीला केवळ तो आपल्या कट्टर शत्रूची निष्पाप निरागस पत्नी समजत होता तीच आहे, तर खरंच त्याने आता विरजा जोशीला जिवंत सोडले असते की तिथेच तुकडे करून तिच्या लाडक्या पती देवाई कार्तिक ठाकूरकडे पाठवले असते? काही प्रश्नांची उत्तरं, काही रहस्ये काळाच्या उदरातच गुडूप झालेली चांगली असतात. ती चुकून बाहेर पडली तर सर्व विनाश. त्यामुळे खरं म्हणजे तर भामरागडमध्येच राजला विरजापेक्षा केकपटीने सरस त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या एक से एक बिंदणी मिळाल्या असत्या. पण मूर्ख हृदयाची रहस्ये आजपर्यंत कुणाला कळली होती? तो गुंतला त्याच्याच आयुष्याच्या विनाशाच्या कारणात मन गुंतवून. तिच्या चेहऱ्यावरच्या एका रेषेत काळीज हरवून बसलेल्या त्याचा जीव तिच्या ओठातून पडणाऱ्या अस्पष्टशा देवच्या हुंकाराने वेडावून जात होता. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.